विद्यार्थी मित्रांनो, गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज एक नवीन संकल्प करायचा आहे. मी तुम्हाला सांगू का? कालच 10वीचा सेंड ऑफ होता आमच्या क्लासमध्ये. परीक्षा झाली ना 10वीची आणि इतके ना त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं ना मुलांच्या. काय करायचंय? तर आय-ए-एस बनायचंय, आय-पी-एस बनायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनिअर व्हायचंय. 2 वर्षापूर्वी तुमचं पण तेच स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण होणार आहे. किती दिवस उरलेत हे मॅटर करत नाही. किती वेळ राहिला हे मॅटर करत नाही. किती अभ्यास राहिला इथून पुढे करायचंय. जे करायचंय ते मन लावून करायचंय. होय, मी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे. माझ्या क्लासमध्ये अशी बरीचशी मुलं आहेत, की ज्यांनी इंजिनिअरिंग केलं, ओके. आणि पुन्हा एम-पी-एस-सीचा अभ्यास स्टार्ट केला. खूप स्ट्रगल केला, खूप. काहींना 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष, 8 वर्ष लागली. पण मी तुम्हाला सांगतो, जिद्द कुणीही सोडली नाही. माझ्या क्लासमध्ये अशी बरीचशी मुलं आहेत, शेवटी सिलेक्शन झालंच. मला खूप चांगलं वाटतंय. काळभोर आडनावाचा माझ्याकडे एक मुलगा होता. मी तुम्हाला सांगतो नॉर्मल स्टुडंट साताऱ्यातल्या के-बी-पीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलंय. तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर? पण आय-ई-एस एक्झाम क्रॅक केली गेल्याच वर्षी. पृथ्वीराज कदम, ओके, त्यानं सुद्धा यू-पी-एस-सी एक्झाम क्रॅक केली गेल्या महिन्यात त्याचा पेढे घेऊन आला होता. म्हणजे थोडक्यात काय तुम्ही संकल्प करा निर्माण, संकल्प द्या, संकल्प सोडा म्हणूया आपण. म्हणजे काय? मला माझ्या ड्रीम कॉलेजमध्ये जायचंय त्यासाठी मी एफर्ट्स घेणार आहे. मी तुम्हाला सांगतो आजच्या पहिल्या दिवसात जे कराल ना, मी तुम्हाला सांगतो मग वर्षभर तेच रिपीट होतं. बरेच जण म्हणतात बरं का लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो मग आज घ्यायचेत कष्ट. अभ्यासातले कष्ट घ्यायचेत. मग सर वर्षभर पुन्हा खूपच कष्ट. अरे त्या कष्टातच आनंद आहे ना. मला सांगताना एक आनंद होतोय. सेंड ऑफला मी मुलांना विचारलं, "मग उद्यापासून प्लॅन काय?" तर बऱ्याच मुलांचं उत्तर आलं, "सर एन्जॉय." आता पास जरा गावाला चालणार आहे, सुट्टी एन्जॉय करणार आहे. मी त्यांना एक सल्ला दिला, "बघा तुम्हाला पटतोय का बघा." मी काही चुकीचा तर सल्ला दिला नाही ना लहान मुलांना. 10वीतली मुलं म्हणजे लहानच की रे. मी त्यांना म्हटलं, "करा एन्जॉय. थोडे दिवस एन्जॉय करा. पण त्याच्यानंतर मात्र तुमच्या पप्पांचा जर एखादा बिझनेस असेल, तर त्यात त्यांना हेल्प करा." मी तुम्हाला सांगतो, अशी बरीचशी मुलं आहेत माझ्याकडे ज्यांच्या आई-वडिलांचे बिझनेसेस आहेत. कधी म्हणूया आपण ग्रोसरी शॉप असू दे, म्हणजे किराणा मालाचं दुकान असू दे, बिझनेसच आहे तो. तिथं तुमची हेल्प हवी आहे त्यांना. ते म्हणणार नाहीत तुम्हाला, की अभ्यास सोडून ये म्हणून. पण थोडासा हात लावला तर. आता एका मुलाच्या वडिलांचं गॅरेज आहे, चांगलं मोठं गॅरेज आहे. मी त्याला म्हटलं, "जा तिथं, दे पप्पांजवळ थोडासा वेळ, थोडी-थोडी त्यांना मदत कर." सिरियसली. मला जर असं कोणी सांगितलं असतं, जर मला कोणी मोटिव्हेट केलं असतं, माझं चुकलंय रे, बऱ्याचशा गोष्टी चुकल्या. माझ्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी चुकल्या. पण मी नेहमी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, मी चुका केल्या. काय केलं ते पण मी तुम्हाला कबूल केलंय बऱ्याच वेळा. 11वीत कमी मार्क पडले, घरी खोटं बोललो, चुकीचे मार्क सांगितले. मग 11th-12th मध्ये प्रॉपर होत नव्हता तयारी, लपवून ठेवलं घरातल्यांपासून. बऱ्याचशा चुका केल्या मी. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मान्य करा तुमच्या चुका आणि त्या सोडून द्या सगळ्या, डिलीट करून टाका आणि एक नवीन भविष्याची स्वप्न बघा. आजचा दिवसच बेस्ट आहे रे. आजचा दिवस बेस्ट आहे. मग आज काय टार्गेट आहे तुमचं? आईनं मग पुरणपोळ्या केल्या असतील. रेटून खाऊन दुपारी झोपायचं. हे टार्गेट नाही पाहिजे तुमचं लक्षात घ्या. अभ्यासाचं टार्गेट पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? या शुभ मुहूर्तावर मी तुम्हाला सांगतो मला माहित आहे बरेच जणांच्याकडे रँकर कोर्स आहे. मग नसेल तुम्ही सुद्धा यातले व्हिडिओज बघा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं का लक्षात घ्या. हे ॲप्लिकेशन तर डाउनलोड करून घ्या बरं का. त्याच्यावर 30-40 फ्री व्हिडिओ आहेतच. रँकर्स कोर्स दिवसेंदिवस त्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच चाललेली आहे. पण थांबा ना, मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही एक काम करायचं, की रँकर्स कोर्सवरती की नाही, फिजिक्स फॉर्म्युला सीरीजमध्ये ना, एक डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा एक ना 43 मिनिटाचा व्हिडिओ आहे. प्लीज एकदा बघा. त्याच्यानंतर तुम्ही नीटचे पी-वाय-क्यू बघा. हो, नीट एक्झाम. तुम्हाला असं वाटेल, अरे आपल्या सी सगळे क्वेशन्स तर नीटमधलेच आलेत. होय, आलेले आहेत. तुम्हाला फक्त मन शांत ठेवून करायचंय. बरं, आज अभ्यासात जास्त विषय घ्यायला नको. हो. बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मुलांना गाईड करा. जे तुमचे ज्युनियर्स आहेत ना, थोडासा सल्ला द्या. 10वीतली मुलं आहेत, कन्फ्युजन आहे. बरं एक मुलगी म्हणली, "मला कळेनाच काय करू? की इंजिनिअरिंग करू? मेडिकल करू का काय करू?" पण आणखीन एक आनंद होतोय रे एका गोष्टीचा. मी मुलांना जेव्हा बोला म्हटलं, तेव्हा उत्स्फूर्तपणे एक मुलगी आली आणि 10-15 मिनिटं मन मोकळेपणाने ती बोलली. तिचं स्वप्न तिनं सांगितलं. मी तुम्हाला सांगू का? खूप आनंद झाला. थोडक्यात ती काय बोलली तुम्हाला मी सांगतो. ती म्हटली, "मला आय-पी-एस व्हायचंय." बघा, रिझन काय? तिच्या वडिलांचं ते स्वप्न होतं. ओके. आणि काही चुकीच्या कारणांमुळं त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. ओके. पण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचंय. मी तुम्हाला सांगतो, खरोखर एक डेडिकेशन होतं आणि कायम तिची धडपड असते इतरांना मदत करण्याची. तेही तिनं त्या भाषणात सांगितलं. इतकं छान वाटलं ना, इतकं छान. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात इतरांना मदत करायची आहे, समाजासाठी काम करायचं आहे.
स्वतः यश मिळवायचंय आणि सांगतो ॲट द एंड पैसा इम्पोर्टंट आहे बरं का भावानो. पैसा तर कमवायचाच असतो लक्षात घ्या, पण चांगल्या मार्गे, चांगल्या मार्गे. बरं थांबा सर आता सी आली तोंडावर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. तर सगळ्यात महत्वाचं. आज 19 तारीख आहे. उद्या 20 तारीख आहे. बरोबर ना बाळांनो? मग 20 मार्चला फुल लेंथ टेस्ट आहे. फ्रायडे, शुक्रवार, उद्या रँकर्स कोर्सवर फुल लेंथ टेस्ट तुम्हाला फ्री देतोय. टेस्ट थोडीशी टफ ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना सोपंच वाटणार आहे. पण असा शब्द घेतला ना, "हे टेस्ट टफ आहे," की घाबरता तुम्ही. बिलकुल घाबरू नका. पण बाळांनो, तुमच्या यशाची पहिली पायरी इथे आहे. फुल लेंथ टेस्ट. त्याशिवाय कळणारच नाहीये. टॉपिक वाईज टेस्ट पण द्या. पण फुल लेंथ टेस्ट दर 3-4 दिवसांनी द्यायचा प्रयत्न करा. होय, 4-5 दिवसांनी एक फुल लेंथ टेस्ट ही व्हायलाच पाहिजे. मग 20 तारखेची फुल लेंथ टेस्ट तुम्हाला द्यायची आहे हे लक्षात घ्या बरं का. आणि आनंदात सगळं आनंदात राहायचंय. मी तुम्हाला सांगतो, फार तणाव निर्माण केलाय काही लोकांनी. त्यात नीटवालेचे खूप आहेत बरं का. नीट म्हणजे अक्षरशः जीवन-मरणाची स्पर्धा म्हणजे काय म्हणूया आपण मरणाची स्पर्धा आहे त्या नीटमध्ये म्हणूया आपण. ट्मेंडस कॉम्पिटिशन आहे, बरोबर आहे. आणि घरात काय होतंय मग तणाव निर्माण झालाय. मी आता बघतोय ना माझी नीटची प्रिपरेशन करणारी मुलं वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये आहेत. त्यांच्या पालकांशी जेव्हा बोलतो तेव्हा मला लक्षात येतं विनाकारण तणाव निर्माण झालाय. आणि जास्त करून आई आणि स्टुडंट ओके. आईला काळजी असते रे बाळांनो. म्हणून हां, खटतं तुम्हाला बोलणं. काय त्रास देत आहेत घरातले असं वाटतं ना, नाही. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची ती धडपड चालली आहे. अरे, पण मी पण माझ्या मम्मी-पप्पाच्यावर चिडायचो रे. हो, पण आता मला कळालं की ती माझी चूक होती बरं का. तर तुम्हाला मी गाईड करतोय. मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो. मी तुम्हाला गाईड करतोय कुठल्या गोष्टीसाठी, की आई-वडिलांना मी तुम्हाला सांगतो, नशीबवान आहात तुम्ही, तुमचे आई-वडील तुमच्याजवळ आहेत. बरीचशी मुलं मी अशी बघितलेत, मी तुम्हाला नाव घेत नाही. पण लहानपणापासून अनाथ मुलं आहेत. पण करियर घडवले अशी भरपूर मुलं मी बघितलेत बरं का. पण सांगू का, आपल्या नशिबानं आहे सवय, तर थोड्याशा कारणासाठी निगेटिव्ह बनायचं नाही किंवा चिड करायची नाही. बघा, त्रास होतोय, तणाव आहे मी मान्य करतो. प्रचंड तणाव आहे. सी-ईटीचा, नीटचा, जे खूप तणाव आहे. पण हेच तर लाईफ आहे. होय. त्यातूनच बाहेर पडायचंय. त्यातूनच लाईफ एन्जॉय करायचंय आणि आज मी तुम्हाला सांगतो आज नवीन संकल्पाने आपल्याला सुरुवात करायची आहे. तो संकल्प असा आहे, मी नेहमी आनंदी राहणार आहे. मी माझ्या मित्रांना नेहमी हेल्प करेन अभ्यासात किंवा सगळ्या गोष्टीत. ओके. आई-वडिलांशी मी अतिशय आनंदी आई-वडिलांशी अतिशय मी काही चिड करणार नाही, नीट राहणार आहे. ओके. हे पण एक संकल्प पाहिजे आणि माझा अभ्यास मी प्रामाणिकपणे करेन. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.